हाय, मी स्नेहा डोंगरे अँड वेलकम बॅक टू स्टोरी टेलर स्नेहा. मंडळी, हल्ली टेक्नॉलॉजी इतकी झपाट्याने वाढतीये, त्यासोबतच इंटरनेटचा वापर सुद्धा वाढतोय, इंटरनेटचा विस्तार सुद्धा तितक्याच वेगाने वाढतोय. या सगळ्यामुळे मनोरंजनाची वेगवेगळी साधनं आज इझिली आपल्या हातामध्ये अवेलेबल आहेत. फक्त टीव्ही असं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळे OTT प्लॅटफॉर्म्स आज अवेलेबल आहेत. सोशल मीडिया वरती तर युट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, कितीतरी ऍप्लिकेशन्स आहेत. आता या सगळ्यामध्ये वाढता इंटरनेटचा वापर, वाढती टेक्नॉलॉजी, वाढती माध्यम आणि एंटरटेनमेंटचे वेगवेगळे पर्याय, या सगळ्यामध्ये आपल्याला चांगलं काहीतरी पाहण्यासाठी, चांगलं काहीतरी ऐकण्यासाठी वेळच नाहीये, अशी ओरड नेहमी सुरू असते. आपल्या जुन्या पिढीकडून असेल, वेगवेगळे जे क्रिटिक्स असतात त्यांच्याकडून असेल, की हल्ली माणसांना चांगलं काही पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, त्याचा आस्वाद घेण्यासाठी वेळच नसतो. पण हे खरंच असं आहे का? बघा ना, आकाशामध्ये संध्याकाळी जेव्हा सूर्यास्ताचे वेगवेगळे रंग पसरलेले असतात, एखाद्या झाडावरती एक टवटवीत फूल फुलून आलेलं असतं, एखादं गोंडस बाळ खुदकन हसत असतं, त्यावेळी आपण ते सगळं पाहतो, आपण थोडा वेळ थबकतो, ते पाहतो, त्या गोष्टीचा, त्या सुंदर दृश्याचा आनंद घेतो. म्हणजे आपल्यामध्ये अजून सुद्धा तो आनंद घेण्याची भावना ती आहे, तो आस्वाद घेण्याची भावना आहे. त्यामुळे मी असं अजिबात म्हणणार नाही की माणूस म्हणून आपण बघा कसे हरवत चाललोय, आपल्याला ना हल्ली काही चांगलं पाहायचंच नसतं, ऐकायचंच नसतं, चांगलं काही वाचायचंच नसतं. अजिबात नाही. आपण वाचतो, ऐकतो, पाहतो, असं जर असतं ना, एक माणूस म्हणून आपण या सगळ्या गोंधळामध्ये, गदारोळामध्ये हरवत चाललेलो असतो ना, तर आज इतकं सगळं काही सुरू असताना, इतकं झपाट्याने जग बदलत असताना, आजही नाटकांची तिकीट संपली नसती. एखादा चांगला चित्रपट रिलीज झालेला असतो, आपल्या हातामध्ये वेगवेगळी एंटरटेनमेंटची माध्यमं असतात. OTT वरती सुद्धा आपण तो चित्रपट पाहू शकतो, तरी सुद्धा आपण थिएटरला जातो, तो चित्रपट पाहतो, जवळच्या एखाद्या माणसाला सांगतो की अरे मूवी मस्त होती, हा नक्की जाऊन बघ. आपण जातो, ते पाहतो. आपण एखादं चांगलं पुस्तक आजही वाचतो, एखादं असं नाही, फक्त माध्यम बदललेत. हल्ली फिजिकल बुक्स ऐवजी आपण ऑडिओ बुक्स ऐकतो, पण ऐकतो, चांगली पॉडकास्ट ऐकतो. पण या सगळ्यामध्ये आपल्याला उगीच असं वाटतं की आपण माणूस म्हणून ना हरवत चाललोय, आपल्याला वेळ नाहीये. प्रश्न हा नाहीये की आपल्याला वेळ नाहीये, आपल्याला वेळ आहे. आपली माणूस म्हणून आस्वाद घेण्याची जी शक्ती आहे, जी पॉवर आहे, ती अजिबात संपलेली नाहीये. आपल्याला असं वाटतं की जग इतकं बदललंय, सगळं असं कृत्रिम होत चाललंय, त्यामुळे आपण माणूस म्हणून आस्वाद घेणंच विसरलोय, किंवा आपण माणूस म्हणून आस्वादच घेत नाही आहोत एखाद्या चांगल्या दृश्याचा, चांगल्या गोष्टीचा. पण असं अजिबात नाहीये. बघा ना, आजही तुम्ही एखादा हिंदी असेल किंवा मराठी असेल, जुना चित्रपट काढून बघा, एखादं जुनं गाणं लता दिदींचं, आशा दिदींचं, ते काढून बघा. आजही त्या गाण्याच्या खाली, त्या चित्रपटाच्या खाली, हु इज लिसनिंग दिस इन 2025, हु इज वॉचिंग दिस इन 2026, अशा कमेंट तुम्हाला दिसतील. म्हणजे याचा अर्थ आपण जुनं सगळं विसरून गेलोय, चांगल्या गोष्टी आपण आता ऐकतच नाही आहोत, पाहत नाही आहोत, असं अजिबात नाही. फक्त या सगळ्यामध्ये ना एक बदल नक्की झालाय.
आता तुम्ही म्हणाल इतकं सगळं तुम्ही आशावादी बोललात आणि आता काय निगेटिव्ह? तर ही निगेटिव्ह साईडच आहे आपल्या माणसांची. हल्ली आपला हा एक स्वभाव धर्म झालेला आहे. कसा की आपण काहीतरी चांगलं पाहतो, एखादं चांगलं दृश्य पाहतो, पण ते पाहून त्याचा आनंद घेण्याआधीच आपण काय करतो, तर आपण आपला मोबाईल ऑन करतो, आपला कॅमेरा ऑन करतो आणि लगच्या लगेच आपल्याला ते कॅप्चर करण्याची घाई असते. एखादं बाळ जे दुडू धावतंय, थबकून थोडा वेळ त्या दृश्याचा आनंद घेण्यापेक्षा आपण लगेच त्याचा फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करतो. छान मस्त आकाशामध्ये रंग पसरलेले आहेत, सूर्यास्ताचे असतील, सूर्योदयाचे असतील, ते दृश्य पाहून त्याचा आधी स्वतः आनंद घेण्यापेक्षा पटकन आपल्याला ते क्लिक करायचं असतं. एखादा फोटो आपण काढतो, बरं तो आपल्याला अँगल ठीक नाही वाटला, आपल्याला ते एवढं काही ठीक नाही वाटलं, आपण पाहतोय, आपल्या डोळ्यांना ते दिसतंय, ते खूप सुंदर आहे, पण फोटोमध्ये ते तसं येत नाहीये. मग आपण पुन्हा कॅमेरा फिरवतो, पुन्हा दुसऱ्या अँगलने ट्राय करतो आणि या सगळ्यामध्ये त्या आकाशातल्या रंगांचा आनंद घेणं हे राहूनच जातं. त्यामुळे कोणतंही दृश्य तुम्ही जेव्हा कॅप्चर करण्याचा प्रयत्न करता तेव्हा आधी त्याचा आनंद घ्या. तुमच्या डोळ्यांना त्या दृश्याचा आधी आनंद घेऊ द्या, तरच त्याला आस्वाद घेणं म्हणता येईल ना. कोणताही जेव्हा क्षण असतो तो आपण जेव्हा कॅमेरामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची आठवण बनते. ही आठवण बनवणं, ती सेव्ह करणं आपल्या मेमरीमध्ये असेल मोबाईलच्या किंवा आपल्या मनामध्ये असेल, यामध्ये काही चुकीचं नाही, पण यासोबतच आपल्याला त्या क्षणाचा आनंद सुद्धा घेता यायला हवा. तो क्षण, ते सुंदर दृश्य अगदी खोलवरती आपल्या आतमध्ये उतरायला हवं, तरच ते आपल्या मनापर्यंत जाईल, खोलवर आतपर्यंत पोहोचेल आणि त्याचा आस्वाद घेणं आपण म्हणू शकतो त्या गोष्टीला. तसंच असतं हल्ली मूवी थिएटर मध्ये किंवा एखाद्या नाटकाच्या प्रयोगाला. खूप चांगला प्रयोग असतो म्हणून लोक जातात, खूप चांगला चित्रपट असतो, लोक आवर्जून तो पाहायला जातात, पण गेल्यानंतर त्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रयोग सुरू असतानाच आपण पिक्चर क्लिक करतो, आपण थिएटरमध्ये बसून स्वतःचे सेल्फीज काढतो. आपल्याला ते पटकन इंस्टाग्रामला टाकायचं असतं, त्याची स्टोरी क्रिएट करायची असते, वॉचिंग दिस मूवी अँड हॅपी मोमेंट वगैरे असं काहीतरी थ्रिलिंग कॅप्शन त्याला द्यायचं असतं. आपल्याला तो आनंद आपण घेतोय हा क्षणच पटकन शेअर करून टाकायचा असतो सगळ्यासोबत, सगळ्या जगासोबत. त्यात आपली ओळखीची माणसं आली, अनोळखी माणसं आली, त्या सगळ्यांना आपल्याला सांगायचं असतं की सध्या ना मी ही मूवी बघतोय, सध्या ना मी या नाटकाच्या प्रयोगाला आलोय, सध्या मी हे पुस्तक वाचतोय. मग त्या पुस्तकाचे आपण फोटोज काढतो, ते टाकतो, त्यातला एखादा पॅराग्राफ असतो, त्याचे फोटोज काढतो, ते पोस्ट करतो. आपल्याला सांगायचं असतं लोकांना की मी हे करतोय. आणि या सगळ्या नादामध्ये ते चांगलं काहीतरी ऐकणं, पाहणं, वाचणं हे थोडं मागे पडतं. आस्वाद घेणं मागे पडतं असं नव्हे, पण तो पूर्ण घेण्यासाठी म्हणून जे काही करणं गरजेचं असतं त्या क्षणी प्रेझेंट राहून त्या गोष्टीचा आनंद घेणं गरजेचं असतं. त्यात हल्ली आपण थोडेसे कमी पडतोय. आपण हरवलेलो नाही आहोत. ऐकणं, पाहणं, एखादी गोष्ट समरसून बघणं हे आपण सोडून दिलेलं नाहीये, ते आपण करतोच आहोत. फक्त आपल्याला ते लगेच इतरांसोबत शेअर करायचं असतं. त्या गोष्टीचा पूर्णपणे स्वतः समरसून आनंद घेण्याआधीच. तसंच असतं एखादं सुंदर गाणं, आपण ते गाणं ऐकत असतो आणि लगेचच आपल्याला तो फोटो शेअर करायचा असतो गाणं ऐकतानाचा, तो हेडफोन वगैरे लावलेला.
किंवा मग आपल्याला आपली प्लेलिस्ट लगेच शेअर करायची असते सोशल मीडियावरती, लिस्निंग दिस अशा टाईपने. सो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा तुम्ही आनंद घेत असता, ती एखादी कविता असेल, एखादं गाणं असेल, एखादा चांगला चित्रपट असेल किंवा एखादं बाहेरचं सुंदर दृश्य असेल, त्याचा आनंद आधी स्वतः घ्या आणि मगच तो आनंदाचा क्षण इतरांसोबत शेअर करा. त्यावेळेला तो क्षण परिपक्व झालेला असतो, तो क्षण पूर्ण झालेला असतो, कारण तो तुम्ही आधी जगलेला असता. बघा ना, तुम्ही अर्धवटच एखाद्या पुस्तकाविषयी काहीतरी शेअर केलं, कुणीतरी चांगला दर्दी वाचक असतो, तो तुम्हाला काहीतरी विचारणार, अरे मला पण सांग ना कसं आहे काय आहे. तुम्ही ते वाचलंच नाहीये पूर्ण, तुम्ही फक्त त्याचं जे काही मुखपृष्ठ आहे ते बघितलं, 2-3 पानं वाचली, तुम्हाला ते आवडलंय, पुढचं वाचेल ना मी थोड्या वेळाने, थोड्या दिवसांनी. ते सुरू आहे प्रोसेस आणि तुम्ही आधीच ते शेअर करून टाकलं की मी हे छान पुस्तक वाचतोय. तसंच असतं ते एखाद्या चित्रपटासंबंधात असतं किंवा एखाद्या नाटकासंबंधी असतं. तो कधीही कोणत्याही गोष्टीचा आधी स्वतः पूर्ण आनंद घ्या आणि मग ती गोष्ट इतरांसोबत शेअर करा. तो हा होता आजचा व्हिडिओ. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय.